श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, कसे आहात सगळे? जेव्हा आपण स्वामींची विविध प्रकारे सेवा करत असतो तेव्हा त्यामध्ये कोण माळ जप करतात, कोण गुरुचरित्र पारायण करत असतो, कुणी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतो. अशा विविध पद्धतीने आपण स्वामींची सेवा करत असतो. यामध्ये लिखित नाम जप ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. लिखित नाम जप म्हणजे आपले आराध्य दैवत ह्याचे नाव जसे की श्री स्वामी समर्थ असे वहीत लिहिणे. ते तुम्ही कुठल्याही वहीमध्ये लिहू शकता किंवा नाम जपाची वही मिळते त्यात लिहू शकता. ते लिहिल्यामुळे काय होतं, आपले मन एकाग्र होते, आपल्याला मनशांती मिळते, स्वामींची कृपा दृष्टी सदैव आपल्याबरोबर राहते. पण हे लिहिताना हे लाल रंगाच्या शाईनंच लिहिणं उत्तम, कारण लाल रंगाची शाई हे प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हे जेव्हा आपण लिहितो हे लाल रंगाच्या शाईनंच लिहावं. ते तुम्ही फक्त आपल्या स्वामींचंच लिहावं असं काही नाही आहे. जो आराध्य दैवत तुम्ही मानत असाल किंवा जी इष्ट देवता असेल तुमची त्यांचंही नामजप तुम्ही असं लिखित नामजप करू शकता. तर ही वही जी आहे, हे बुक जे आहे ते मी कोल्हापुरातल्या प्रज्ञापुरीमधल्या स्वामी समर्थ मंदिरातून मी आणलेली आहे. हे असं पुस्तक आहे. इथं सगळी माहिती लिहिलेली आहे. ते कशासाठी वाचावं, त्याच्याने फायदे काय होतात, हे सगळं या बुकमध्ये लिहिलेलं आहे. हे लाल रंगाच्या शाईनंच आपण सगळं लिहायचं आहे. तर ह्यांचे एवढे बुक्स अवेलेबल आहेत मंदिरामध्ये. तर हे मी 2 आणल्या होत्या, त्याच्यातली एक मी बुक सुरुवात केलेली आहे. ह्या एका पानावर 108 एक माळी जप ह्या एका पानावर असं होतं. हे मी एवढे थोडे लिहिलेले आहेत आणि थोडे सुरू लिहित आहे अजून. मी आणताना 2 बुक्स आणले होते. असं तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. अशा पद्धतीने ओळी आखलेल्या असतात. तुम्ही तुमच्या हस्ताक्षरामध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही ते लिहू शकता. आणि जेव्हा ते लिहून पूर्ण होईल तेव्हा ते तुम्ही तुमच्याकडे जर ही बुक अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा रेग्युलर साध्या बुकमध्ये सुद्धा ते लिहू शकता. फक्त पट्टीनं व्यवस्थित त्याच्यासारखं आखून घ्या. हे कसं आखलेलं आहे तसे व्यवस्थित ह्याच्यावर आखून घ्या. आणि दररोज एक पान जरी तुम्ही स्वामी समर्थांचं नाम जप लिहिला तरी ते चालतं. बुकमध्ये लिहायला पाहिजे असं काहीही नाही आहे. आणि जेव्हा हे तुमचं लिहून पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही त्या वहीचं काय करायचं, तर ते लिहून झाल्यानंतर आता मी हे प्रज्ञापुरीतून घेऊन आले, मी त्यांच्या ऑफिसमध्ये हे पुस्तक देऊ शकते. तसं तुम्ही जिथून ते पुस्तक तुम्हाला अवेलेबल होईल त्या ऑफिसमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा त्यांचं मंदिर जिथं असेल त्या मंदिरात तुम्ही देऊ शकता किंवा अक्कलकोटला जर तुम्ही जाणं शक्य असेल, अक्कलकोटला गेल्यानंतरही तिथल्या मंदिरामध्ये तिथल्या ऑफिसमध्ये तुम्ही ते देऊ शकता. म्हणजे स्वामींचं काय जीर्णोद्धाराचा कार्यक्रम वगैरे काय असेल किंवा चांगल्या ठिकाणी ह्या पुस्तकाचा उपयोग केला जाईल. त्यामुळे हे अशा ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही ते लिहू शकता. तुम्हाला माहिती आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.